नंदुबाई तूच हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि तुम्ही म्हणत असाल आज सकाळी सकाळी काय लगबग आहे, तर सर्वांनाच माहिती आहे आज महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती. तर 135वी जयंती होती आणि आम्ही आलेलो होतो आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे कोपरगाव सिटीमध्ये. तर सिटीमध्ये ह्या अशा पद्धतीचा कुठल्याही शहरामध्ये नाही एवढा मोठा असा स्टॅच्यू आहे आंबेडकरांचा. त्यानंतर इथे बघा गावामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर गावात येऊन खूप भारी वाटलं, पण बाकी गिल्ट पण आहे, तो मी तुम्हाला सांगेलच नंतर. आणि इथे आम्ही संध्याकाळच्या मिरवणुकीसाठी थोडेसे गजरे घेतले आणि ऊन इतकं होतं की बस रे बस, 10:30 वाजताच इतकं ऊन होतं की पाऊलसुद्धा ठेवू देत नव्हतं इथे फरशीवरती. मी रमाला आणलेलं होतं बघा सोबत. आणि बाहेर आल्यानंतर आहे ना इकडे दुकानं लागलेले होते, स्टिकर्स, झेंडे आणि स्टॅच्यू वगैरे. तर रमाला म्हणजे काही मोह आवरलेला नाही. तर रमाचा फोटो घ्यायचा होता तिचा आणि फेटा बघत होतो, पण तिच्या मापाचा एकही फेटा नव्हता. आम्हाला असे 3 फेटे घ्यायचे होते, तर ते नातेवाईकच होते, त्याच्यामुळे त्यांनी क्लिप वगैरे लावून आम्हाला फेटा तयार करून दिला रामाच्या मापाचा. आणि आम्ही मग तिचं फेटा घालून फोटो काढले मस्त 5-6. मी पण काढले तिच्याबरोबर. चला आपण आता घरी जायला निघलेलो आहोत. तर घरी आल्याच इकडे आम्ही पूजा मांडलेली होती हे बघा या पद्धतीने. तर लहान मुलांना संस्कार व्हावेत म्हणून हे सगळं करायचं असतं आणि त्यांनाही कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, भगवान गौतम बुद्ध कोण होते. आणि आमच्या रमायंदू तर आता डायरेक्टली बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणायला लागले. अजून 2 वर्षाच्या, पण त्या पूर्ण नाही आहे. त्यानंतर आम्ही गावात आलेलो बघा इथे. तर गावामध्ये ना सगळे जे सिटीमध्ये म्हणजे वेगवेगळे नगर जे आहेत तिथल्या सगळ्या रॅली ज्या असतात ना भीमजयंतीच्या, सगळ्या इकडे मोठ्या पुतळ्याजवळ येतात आंबेडकरांच्या. इथे आंबेडकर मैदान आहे ना, तर तिथे येतात सगळ्या रॅली आणि इतके मोठे मोठे DJ लावलेले होते. आणि मी आहे ना इकडे राहायला आल्यापासून पहिल्यांदा मी या मिरवणुकीला आलेली आहे म्हणजे गावामध्ये. नाहीतर मग आमच्या गावात किंवा मग माझ्या माहेरी मी जायचे कधी कधी, तर जायलाही भेटत नव्हतं, आम्ही गावापासून खूप लांब राहतो म्हणून. तर बघा ना किती मस्त अशी रोषणाई केलेली होती. आणि इकडे ना एक सिस्टीम मला खूप आवडली की जेंट्स लोक जे आहेत ते एका बाजूला होते आणि लेडीज होत्या ते एका बाजूला डान्स करत होत्या, त्याच्यामुळे कोणाला डिस्टर्ब नव्हता आणि छेडछाडीचा तर काही प्रकारच नव्हता इकडे. त्याच्यामुळे हे खूप आवडलं. त्याच्यानंतर आमच्या पाहुणे आम्ही आलेले आहे दीदी आणि पूजा, त्या पण कधी नव्हत आल्या म्हणून आम्ही त्यांना पण इकडे मिरवणुकीत आणलेलं होतं. म्हटलं आता ह्या आलेल्या आहेत या निमित्तानं, तर चला. आम्ही बाईकवरच आलो होतो. आम्हाला आहे ना एकही रिक्षा मिळाली नाही, कारण काय आहे ना जयंतीमुळे सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या लवकर घरी गेलेल्या होत्या, गर्दी जास्त होईल म्हणून. तर आम्ही बाईकवरती काय ना आलेलो होतो. चला तर आपण आता घरी जाऊया आणि पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करा. सगळ्यांना परत एकदा क्रांतिकारी कडक जय भीम, जय भीम, जय संविधान.